प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरामध्ये ऐतिहासिक कल्याण शहराच्या संदर्भात जी काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेचं मुख्य केंद्र म्हणजे वालधुळी परिसरातील अशोकनगर येथे असणाऱ्या बुद्धभूमी फाउंडेशन. या बुद्धभूमीच्या संदर्भात 30 मे 2026 रोजी जे काही घडलं त्याचे पडसाद आजपर्यंत उमटत आहे. दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. एका बाजूला बुद्धभूमी फाउंडेशन वरती झालेली कारवाई ही किती अयोग्य आहे हे आंबेडकरी जनता बौद्ध उपासक सांगत असताना दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे होत आहे. खरं खोटं आम्ही आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न नेहमी करत आहे. भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर हा सगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्या समाज घटकातून या संदर्भात प्रतिक्रिया येत असताना एका गोष्टीचं मात्र आम्हाला आश्चर्य वाटत आहे. भारतीय जनता पक्ष गप्प का? भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार सुलभाताई गायकवाड गप्प का? आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये इतकं सगळं मोठं रणकंतन माजलेलं असताना इतकी मोठी घटना घडलेली असताना आमदार सुलभाताई गप्प का? आंबेडकरी मत प्रत्येकाला पाहिजे. आंबेडकरी मतांच्या जीवावरच आपण सगळे निवडून येत आहे. असं असताना हे लोकप्रतिनिधी गप्प का? असा संतप्त सूर आता आंबेडकरी जनतेमध्ये उमटताना दिसत आहे. आंबेडकरी समाजातील प्रख्यात उद्योजक आणि समाजसेवक मिलिंद बेळमकर यांनी सुद्धा या मुद्द्याला हात घातलाय. त्यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये जाहीरपणे भारतीय जनता पक्षाच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांना जाहीर प्रश्न विचारलाय. ताई, आपण गप्प का? आपली भूमिका काय? आंबेडकरी समाजाच्या संदर्भात तुमची भूमिका काय? बुद्ध भूमीच्या संदर्भात आपली भूमिका काय? एकदा जगासमोर येऊ द्या. हा सूर, हा नूर आंबेडकरी वस्त्यांमधून व्यक्त होत आहे. बघूया सुलभाताई गायकवाड या संदर्भात काय बोलतात, त्यांची भूमिका काय आहे. त्या ज्या दिवशी त्यांची भूमिका जाहीर करतील त्या दिवशी आम्ही भीम पॅन्थरवर त्यांची भूमिका सर्वात पहिली आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.